नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा पोलीस भरतीबद्दल बघणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे आहेत, येणाऱ्या पोलीस भरती 2025 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये किती जागा येऊ शकतात आणि किती जागा इथं रिक्त आहे सध्या आणि भरती प्रक्रियेसाठी किती जागा इथं देण्यात आलेल्या आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। मित्रांनो, कॅटेगरीनुसार कास्टनुसार तुम्हाला जागा मिळेल, कोणत्या कास्टला किती जागा आहेत, एसटी कॅटेगरीला किती आहे, ओबीसीला किती आहे, टोटल जागा किती आहे मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त असलेल्या पदांची कप्पीकृत आरक्षणाबाबतची इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो। आता कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत ते पण तुम्हाला सांगतो बघा। तर बघा मित्रांनो, इथं जर टोटल जागा जर आपण विचारात केला मित्रांनो तर टोटल इथं 154 जागांवर इथं भरती येणार आहे मित्रांनो जालना जिल्हा पोलीसला। कास्टनुसार जागा सांगतो तुम्हाला कोणत्या कास्टला किती आहेत बघा। एससी कॅटेगरीला इथं बघा सर्वसाधारण इथं 10 जागा आहे मित्रांनो आणि महिलाला इथं 9 जागा आहे मित्रांनो, खेळाडूला 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 जागा आहे, भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे मित्रांनो, माजी सैनिकाला 4 जागा आहेत, अंशकालीनला 1 जागा आहे मित्रांनो, पोलीस पाल्याला 1 आहे मित्रांनो आणि गृहरक्षक म्हणजेच होमगार्डला इथं 1 आहे। टोटल अशा एससी कॅटेगरीच्या टोटल इथं तुम्हाला 29 जागा तुम्हाला इथं जालना जिल्हा पोलीसला इथं बघण्यात भेटेल मित्रांनो। आता बघा दुसरी कास्ट एसटी कॅटेगरी। आता बघा मित्रांनो, एसटी कॅटेगरीच्या जागा आपण बघू। तर बघा एसटी कॅटेगरीच्या इथं बघा सर्वसाधारण 2 जागा आहे मित्रांनो, महिलांची इथं 3 जागा दिलेल्या आहेत, खेळाडूची 1 जागा दिलेली आहेत, प्रकल्पग्रस्ताची 1 जागा आहे मित्रांनो, भूकंपग्रस्ताला कोणतीही जागा इथं दिलेली नाही आहेत आणि माजी सैनिकाच्या 2 जागा दिलेल्या आहेत, अंशकालीनची 1 जागा दिलेली आहेत, पोलीस पाल्याच्या 1 पण जागा इथं दिलेल्या नाही आहेत आणि गृहरक्षकची इथं 1 जागा आहे। अशा टोटल एसटी कॅटेगरीच्या जालना जिल्हा पोलीसला एकूण 11 जागा इथं दिलेल्या आहेत मित्रांनो, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आता बघा, आता याच्यामध्ये विजय बघा, विजयाला कोणते इथं जागा दिलेल्या नाहीत बघू शकता तुम्ही, विजय कॅटेगरीला 1 पण जागा नाही आहेत जालना जिल्हा पोलीसला। आता बघा एनटीबीला पण 1 पण जागा नाही आहेत मित्रांनो जालना जिल्हा पोलीसला, एनटीसीला पण 1 पण जागा नाही आहेत, एनटीडीला पण 1 पण जागा नाही आहे मित्रांनो आणि एसबीसीला पण इथं 1 पण जागा दिलेल्या नाही आहेत, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात। आता बघा मित्रांनो, आता ओबीसी बघा, ओबीसीच्या जागा बघू। तर ओबीसीच्या बघा सर्वसाधारण इथं 11 जागा दिलेल्या आहेत, महिलांच्या इथं 12 जागा दिलेल्या आहेत, खेळाडूच्या इथं 2 जागा दिलेल्या आहेत, प्रकल्पग्रस्ताच्या 2, भूकंपग्रस्ताची 1 जागा दिलेली आहेत, माजी सैनिकाच्या 6 जागा दिलेल्या आहेत, अंशकालीन पदवीधरच्या 2 आणि पोलीस पाल्याची 1 आणि होमगार्डची इथं 2 जागा दिलेल्या आहेत। अशा प्रकारे एकूण ओबीसीच्या जालना जिल्हा पोलीसला मित्रांनो 39 जागा इथं देण्यात आलेल्या आहे मित्रांनो। बघा 39 जागेवर इथं भरती येणार आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात। आता बघा मित्रांनो, नेक्स्टची कास्ट आहे मित्रांनो बघा एससीबीसीला किती जागा आहेत ते पण आपण बघून घेऊ मित्रांनो। बघा सर्वसाधारण इथं 4 जागा दिलेल्या मित्रांनो, महिलांच्या इथं 5 जागा आहेत आणि खेळाडूची 1 जागा मित्रांनो, पोलीस पाल्याची प्रकल्पग्रस्ताची 1 आणि माजी सैनिकाची 1, भूकंपग्रस्ताला कोणती इथं जागा दिलेली नाही आहेत आणि अंशकालीनची इथं 1 जागा आहे मित्रांनो, पोलीस पाल्याला पण 1 पण जागा नाही आहेत आणि होमगार्डची इथं 1 जागा दिली आहे। अशा प्रकारे एसईबीसीच्या टोटल इथं जागा 15 दिलेल्या आहे मित्रांनो जालना जिल्हा पोलीसला, बघू शकता तुम्ही। आता बघा ईडब्ल्यूएस, तर ईडब्ल्यूएसची जागा बघा मित्रांनो, सर्वसाधारण इथं तुम्हाला 4 जागा दिलेल्या आहेत, महिलांच्या 5, खेळाडूची 1 आणि प्रकल्पग्रस्ताच्या 1 आणि भूकंपग्रस्ताला कोणती जागा नाही आहे तिथं आणि माजी सैनिकाच्या 2 जागा मित्रांनो, अंशकालीनची 1 जागा दिलेली आहेत आणि पोलीस पाल्याला पण 1 पण जागा नाही आहेत आणि गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डला इथं 1 जागा दिलेली आहेत। अशा प्रकारे टोटल 15 जागा जालना जिल्हा पोलीसला इथं तुम्हाला ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या मिळून जातील। आता बघा ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही बघा, सर्वसाधारण तुम्हाला 14 जागा दिलेल्या आहेत आणि महिलांच्या इथं 14 जागा दिलेल्या आहे मित्रांनो आणि खेळाडूची इथं 2 जागा आहेत, प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा आहे मित्रांनो, भूकंपग्रस्ताची 1 जागा आहे मित्रांनो आणि माजी सैनिकाच्या इथं 7 जागा आहेत आणि अंशकालीनच्या इथं 2, पोलीस पाल्याची 1 आणि होमगार्डच्या इथं 2 जागा दिलेल्या आहेत। अशा प्रकारे ओपन कॅटेगरीच्या टोटल तुम्हाला 45 जागा इथं बघण्यात भेटेल मित्रांनो। बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात। आता बघा मित्रांनो, टोटल जागा जर आपण विचार केला मित्रांनो तर 154 जागा इथं दिलेल्या आहेत जालना जिल्हा पोलीसला। आता बघा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ, आता हे अनाथांसाठी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे। 2 पदे इथं अनाथांचे रिक्त आहे मित्रांनो, बघा 2 पदे इथं अनाथांना दिलेले आहेत। अशा प्रकारे टोटल 154 जागांवर इथं भरती येणार आहे मित्रांनो जालना जिल्हा पोलीसला। आता बघा मी तुम्हाला ही जी माहिती दिली मित्रांनो, जर तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, नवीन असले मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।